आम्ही सारे खवय्ये. आणि आता आपण काय पदार्थ शिकतोय उपासाचा स्पेशल काय आहे? कच्च्या केळ्याची कोफ्ता करी, मलाई कोफ्ता करी. कच्च्या केळ्याची मलाई कोफ्ता करी. तर त्याचं साहित्य लिहून घ्या. कच्च्या केळ्याचा वाफवलेला किस, साबुदाणा पीठ, जिरपूड, काजू, मिरचीचा ठेचा, मीठ, मिरपूड, तूप आणि बेदाणे. कोफ्त्याच्या करीसाठी लागणारं आता साहित्य: खोबरं, मिरपूड, तिखट, साखर, मलाई, कोथिंबीर, मिरची, आलं मिरचीचा ठेचा, खसखस, जिरपूड, हे बदाम भिजवलेले बदाम आहेत, भिजवून सोललेले, आणि काजू. साहित्य आपण बघितलं काय काय घेतलं ते. आणि काकू आता आधी कोफ्ते करून. हो, कोफ्ते करून घ्यायचे. ठीक आहे. कसं आहे आता हे केळं कच्चं किसलंय का? नाही, वाफवलं. चाळणीवरच पुन्हा चाळणीवर. आणि स्टीलच्या किंवा अल्युमिनियमच्या, नाही तर काळं पडतं. सालासकट सालासकट वाफवायचं. किसायचं ते सुद्धा स्टीलच्या किशणीवरच, नाही तर काळं होतं कच्चं केळं ताबडतोब. नक्की लक्षात ठेवा. आता याच्यात मीठ, मिरचीचा, आलं मिरचीचा ठेचा, आलं मिरची, जिरं पण आहे. हो, जिरं पण आहे. आलं मिरची जिरं. आणि हे थोडंसं साबुदाण्याचं पीठ, कारण तसं कच्चं साबुदाण्याने पटकन बाइंडिंग. आणि पाण्याचा हात घेऊन ते सगळं छान एकजीव करायचं. छान एकजीव झालं तरच कोफ्ते छान दिसतातही आणि लागतातही चांगलं. हाताला पाणी लावून वाटी करून घ्यायची. त्याच्यात तो काजू आहे ना तिथे, काढून घेते. बेदाणे, काजू, असं म्हणजे छान आवडेल तसं चव छान लागते ना. असं आतमध्ये घालायचं. थोडा मधनं कधी कधी ठेचा पण घालायचा. म्हणजे काय ते जरा अशी तिखट गोड सगळी चव एकत्र छान लागते ना. पण मग ते परत तुम्ही घळवणार का काकू? कशात? नाही, फार काही घोळवायला लागत नाही. तसं केळं घट्ट असतं. ठीक आहे. मग असे कोफ्ते करून घेऊया, म्हणजे मग ते शॅलो फ्राय करता येतील आपल्याला. आम्ही दोघींनी मिळून कोफ्ते तयार केले आणि साहजिकच साजूक तुपात ते फ्राय होणार आहेत. दोन्ही बाजूनी छान मस्त कुरकुरीत गोल्डन करून घेत होते. आणि मग करी पण करायची ना, त्याची तयारी करूया. कोफ्ते तयार झालेले आहेत आपले, दोन्ही बाजूनी छान ब्राऊन आपण केले. आणि आता करीची तयारी. आता हे एवढं खोबरं आपण छोट्या बाउल करायला घेऊया. हो, घेऊया. खोबरं, भिजवून सोललेले बदाम, ही खसखस सुद्धा भिजलेली आहे, म्हणजे ती मऊ वाटली जाते छान. काजू पण भिजवले नाही, काजू होतात चटकन, बदाम लवकर हे होत नाही. आणि साय आणि जायचं दही, असं सगळं घोटलेलं आहे छान, म्हणजे अशी शाही आहे. हो, कोफ्ता करी शाही झाली पाहिजे. आणि किंचित गोडसर चवीची, खूप अगदी लाल तिखट, खूप जळजळीत नाही अशी. आलं मिरचीचा ठेचा, आलं मिरची, जिरं. जिरं पूड पण घालूया ना. बर, जिरे पूड आणि थोडी मिरपुडीचा स्वाद मस्त लागतो उपासाच्या पदार्थात. आता हे मिक्सर मधनं फिरवायचं. ठीक आहे, चालेल. हे मिक्सर मधनं फिरवून घेऊया. सगळी तयारी आलेली आहे. करी पण आली, कोफ्ते पण आले, आणि आता फोडणीला पण घालायची आपण करी परत. तर आता काय करताय? आधी तूप घातलंय आपण. आता थोडी जिरपूड घालू तुपामध्ये, म्हणजे छान वास लागेल. थोडा ठेचा घालू आणि त्याच्यात ती करी टाकायची. आता ओके, मग आता कोफ्ते सोडायचे. सोडा, बंद 2 मिनिटं. येस, कोफ्ते अगदी सर्व करायच्या वेळेला घालायचे, नाहीतर मग ते मऊ पडतात अगदीच थिजून. आणि हे स्प्रिंकल करायचे कोथिंबीर आणि मिरपूड. मिरपूड, कोथिंबीर, तिखट पण ना. हो, थोडं तिखट. आता हलवूया नको ना, म्हणजे तसेच्या तसे कुरकुरीत. येस, गॅस बंद केला तरी चालेल. हो, येस. आणि थोडीशी कोथिंबीर अशी गरम झाली, म्हणजे त्याच्या आत छान रेडी झालेला आहे. पटकन साहित्य कृती घ्या. केळ्याची कोफ्ता करी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: वाफवलेल्या कच्च्या केळ्याचा किस, साबुदाण्याचं पीठ, कोथिंबीर, ओलं खोबरं, साखर, खसखस, बेदाणे, काजू, बदाम, मिरपूड, जिरेपूड, मिरचीचा ठेचा, जिरं, मिरची आणि आल्याचा ठेचा, मीठ आणि तिखट. कृती: प्रथम एका बाउल मध्ये वाफवलेल्या केळ्याचा किस घेऊन त्यामध्ये मीठ,
आलं मिरची जिऱ्याचा ठेचा, साबुदाणा पीठ, पाणी आणि तेल घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाचे कोफ्ते करून त्यामध्ये बेदाणे आणि मिरचीचा ठेचा भरून ते शॅलो फ्राय करून घ्यावेत. एका बाउल मध्ये ओलं खोबरं, भिजवलेले बदाम, काजू आणि खसखस, साईचं दही, साखर, जिरं, आलं आणि मिरचीचा ठेचा, जिरेपूड आणि मिरपूड हे मिश्रण घेऊन मिक्सर मधून वाटून घ्यावं. कढईमध्ये साजूक तूप गरम करून त्यामध्ये जिरेपूड, मिरचीचा ठेचा आणि मिक्सर मधून वाटलेलं खोबऱ्याचं मिश्रण घालून करी उकळवून घ्यावी. त्यामध्ये कोफ्ते, मिरपूड, तिखट आणि कोथिंबीर घालून वाफवून डिश सर्व्ह करावी. आम्ही